नमस्कार. आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे PYQ बघत आहोत. त्यामध्ये आपण महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य या टॉपिकमध्ये आपण आज पुढची व्यक्ती बघणार आहोत. ते आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. तर बघा, पहिला प्रश्न आहे, वृत्तपत्राविषयी कोणती विधाने योग्य आहेत? ASO मेन्स 2020. तर 4 विधाने दिलेली आहेत. तर त्या 4 पैकी A आणि D हे विधान बरोबर आहे आणि B आणि C हे विधान चुकीचं आहे. बघा, भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केले, हे विधान बरोबर आहे. आणि शेवटचं विधान आहे, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका या वृत्तपत्रातून आपले विचार मांडले, हे पण विधान बरोबर आहे. आता आपण चुकीची विधानं बघू. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी इंदुप्रकाश हे वृत्तपत्र चालविले, हे विधान चुकीचं आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यातून श्री शाहू व शुभसूचक ही वृत्तपत्रे सुरू झाली. आता अशा टाईपच्या प्रश्नांमध्ये सरांनी खाली क्वेश्चन पॅटर्न म्हणून जे दिलं आहे, आधी आपण ते वाचून घेऊ आणि त्याच्यानंतर मला काय वाटतं मी ते पण सांगते. ठीक आहे. क्वेश्चन पॅटर्नमध्ये सरांनी बघा काय दिलं आहे, आयोगाच्या चुकविण्याच्या जागा समजून घेताना आयोगाची डेप्थ ही समजली पाहिजे. आयोगाने दिलेली 4 विधाने वाचल्यास विधान अ आपणाला 100% माहीत असते. बरोबर, विधान अ आपल्याला 100% माहीत असते. बघा, भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केले, हे होतं विधान अ. ठीक आहे. मात्र ब क ड बाबत शाश्वतता नसते. दिलेल्या प्रश्नामध्ये फक्त अ आणि ड यावरून ही इलिमिनेशन मेथडने उत्तर काढता येत नाही. कळलं? जरी आपल्याला अ आणि ड जरी विधानं कन्फर्म माहिती असतील तरी आपल्याला इलिमिनेशन मेथडने उत्तर काढता येत नाही. त्यामुळे 4ही फॅक्ट्स बाबत अचूक माहिती असणे गरजेचे असते. हां, कळलं सरांना काय सांगायचं होतं ते. आता बघा, हे बघा, इथे मला असं वाटतं की हे सगळ्यांना माहिती असेल, भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केले. ठीक आहे, अ बरोबर आहे. हां, आणि अ तो ऑप्शनमध्ये सगळ्याच याच्यात दिलेला आहे. आता दुसरं बघा, हे तर 100% सगळ्यांनाच माहिती असेल की आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं इंदुप्रकाश वृत्तपत्र नाहीच आहे. बरोबर, मग याच्यातलं ब जिथे जिथे आहे ते विधान आपण डिलीट केले. आता उरतात काय, 2 आणि 3. 2 आणि 3 मध्ये आता ए आणि डी दोन्ही याच्यात आहे. कळलं? म्हणजे आपल्याला कळतं काय की ए आणि डी हे विधान बरोबरच आहे 100%. याच्यावरून एवढं तर कळतं. आता ही 2च उदाहरणं बाकी आहे ना, ऑप्शन्स बाकी आहे ना, त्या दोघांमध्ये ए आणि डी दोघांमध्ये बरोबर दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, ए आणि डी 100% बरोबर असणारच. आता आपल्याला सी ह्या विधानाबद्दल माहिती पाहिजे. बरोबर, कोल्हापूर जिल्ह्यातून श्री शाहू व शुभसूचक ही वृत्तपत्रे सुरू झाली. बरोबर, याच्याबद्दल शाश्वतता नसणार. आता बघा, आता सरांनी जे सांगितलं की 4ही फॅक्ट माहिती पाहिजे, बरोबर आहे. 4ही फॅक्ट माहिती पाहिजे हे या क्वेश्चन पॅटर्नवरून निश्चितच कळतं. दुसरी गोष्ट मला काय वाटतं की हे दिलेले आहेत आता. बरोबर, ए आणि डी आपल्याला एवढं कळतं, ए आणि डी पण आपण 100% उत्तरापर्यंत पोहोचत नाही आहोत. पण आपण 50% म्हणजे 2 ऑप्शनमध्ये आलो ना. आता एक तर उत्तर चुकणार किंवा बरोबर येणार. मग अशा वेळेस आपण ठरवायचं आपल्याला रिस्क घ्यायची का नाही घ्यायची. ठीक आहे. म्हणून मग सरांनी पण जे सांगितलं आहे की 100% आपल्याला फॅक्ट्स माहिती पाहिजे. बरोबर, हे अशा प्रश्नांवरून कळतं. आणि दुसरं मी काय सांगते आहे, आपण 2 ऑप्शन इलिमिनेट केलेत, उरले 2च. पण त्या दोघांमध्ये पण आपल्याला कन्फ्युजन आहे, कारण सी विधान आपल्याला मग कन्फर्म माहिती पाहिजे हे बरोबर आहे की नाही. ठीक आहे. आणि मग त्याच्यावरून आपल्याला एकदा आपण हे टिक करू शकतो किंवा हे टिक करू शकतो. असं आपण 50% येऊन थांबू शकतो अशा उदाहरणांमध्ये. मला हे सांगायचं होतं. पुढे बघा, भाऊ महाजन. आता भाऊ महाजन यांच्याविषयी, कारण पहिलं स्टेटमेंट काय होतं, भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केले. बरोबर, आता भाऊ महाजन यांच्याविषयी आपण माहिती बघतोय. भाऊ महाजन 1815 ते 1890. ठीक आहे, त्यांचा जीवन कार्यकाळ. भाऊंचे मूळ नाव गोविंद विठ्ठल कुंटे हे होते. त्यांचा जन्म 1815ला पेन रायगड येथे झाला. आता 1815 ही तारीख डेट बघितल्यावर आपल्याला काय आठवायला पाहिजे,
मी तुम्हाला, कारण प्रत्येक वेळेस काही ना काही तारखांशी कोरिलेट करत असते. आता 1815 ही तारीख बघितल्यावर मला तर काय आठवलं की 1815ला आत्मीय सभेची स्थापना झाली आहे, बरोबर. मला तुम्हाला हीच सवय लावायची आहे, म्हणून मग मी तुम्हाला सारखं आता 1815ला जर आत्मीय सभा झाली होती तर मी तुम्हाला याच्यापूर्वी काय सांगितलं की काय लक्षात ठेवायचं की ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली किती 1828ला, पण त्याच्यापूर्वी त्यांनी काय स्थापन केलं होतं, आधी आत्मीय सभा स्थापन केली होती 1815. त्यामुळे आता बघा 1815 वरून मला आठवलं आत्मीय सभा, त्याच्यावरून पुढे आठवायला पाहिजे मग ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली तर 1828. हां, आणि मग कोणी केली ते तर राजाराम मोहन रॉय यांनी केली. ठीक आहे, इथे मी लिहून पण ठेवलं आहे तुमच्या माहितीसाठी. जस्ट तुम्हाला ह्या गोष्टींची सवय लागायला पाहिजे, तुमचंही पाठ झालं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी या गोष्टी रिकॉल करून देत असते, बाकी काही नाही. पुढे बघा, बाळशास्त्री जांभेकरांचे ते वर्गमित्र होते. बघा म्हणजे कोण, भाऊ महाजन. हां, म्हणून ह्या गोष्टी पण लक्षात ठेवायच्या. बाळशास्त्री जांभेकरांचे ते वर्गमित्र होते. जांभेकरांचे दर्पण 1840ला बंद पडले. मग आपल्याला हेही माहिती पाहिजे मग सुरू कधी झाले तर 1832ला ते सुरू झालं होतं. ठीक आहे, जांभेकरांचे दर्पण हे 1840ला बंद पडले. ते द्वैभाषिक नियतकालिक होते. त्यातील इंग्रजी विभाग स्वतः जांभेकर बघत व मराठी विभाग भाऊ महाजन पाहत असे. आता ह्या गोष्टी इथे पाठ करून घ्या की आपण भाऊ महाजन बघत होतो, बरोबर. आणि त्याच्यावरून आता ते कोणाचे वर्गमित्र होते, बाळशास्त्री जांभेकरांचे मित्र होते, बरोबर. मग जांभेकरांच्या दर्पणमध्ये दोघंही लिखाण करायचे. इंग्रजीतलं लिखाण कोण करायचे, स्वतः बाळशास्त्री जांभेकर करायचे, आणि मराठी विभाग कोण लिहायचं तर भाऊ महाजन हे लिहायचे. ठीक आहे, पुढे बघा, बापू छत्रे हे भाऊ महाजनांचे मेव्हणे होते. ठीक आहे, बापू छत्रे हे भाऊ महाजनांचे मेव्हणे. त्यांनी भाऊंना वयाच्या 8व्या वर्षी शिक्षणासाठी मुंबईला आणले. ते छत्र्यांच्याच घरी राहत. ठीक आहे, नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी कुठे गेले ते मुंबईला गेले. हां, नीट लक्षात ठेवा. नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. तिथे त्यांचे 6 अध्यायी दादोबा व भास्कर पांडुरंग तरखडकर. ठीक आहे, हे दोघं भाऊ, 3 भाऊ आहे टोटल, हे पण माहिती पाहिजे, दादोबा, आत्माराम आणि भास्कर. मग दादोबा व भास्कर पांडुरंग तरखडकर हे त्यांचे 6 अध्यायी होते. आता वर्गमित्र आधी कोण होते तर बाळशास्त्री जांभेकर होते. आता ह्या शाळेत नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत कोण 6 अध्यायी झाले, दादोबा आणि भास्कर पांडुरंग तरखडकर. ठीक आहे, आता बघा, पुणे 1837ला ते एल्फिस्टन महाविद्यालयात दाखल झाले. शिक्षण घेताना त्यांनी एक मराठी साप्ताहिक सुरू केले. कोणतं तर बघा, प्रभाकर, जे त्या प्रश्नात विचारलं होतं तर ते. आणि हे पण लक्षात ठेवा काय होतं ते, साप्ताहिक होतं. 24 ऑक्टोबर 1841. त्यावेळी भाऊंचे वय होते 24 वर्ष. आधुनिक शिक्षण, स्त्री शिक्षण व विधवा विवाहाविषयी त्यांनी आग्रहाची भूमिका घेतली. ह्या तिन्ही फॅक्ट लक्षात ठेवा, आधुनिक शिक्षण, स्त्री शिक्षण आणि विधवा विवाह. नंतर इथल्या सणांवर पैसे खर्च करण्याच्या समाजाच्या सवयीवर त्यांनी प्रभाकरमधून वेळोवेळी टीका पण केली. 1857च्या उठावाबद्दलही त्यांनी लेखन केले. फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणाऱ्या 25 लेखांची मालिका त्यांनी लिहिली. ठीक आहे, पुन्हा बघा, पुन्हा सांगते, 1857च्या उठावाबद्दलही त्यांनी लेखन केले. फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणाऱ्या 25 लेखांची मालिका त्यांनी लिहिली. हे सर्व लिखाण त्यांच्या नियतकालिकातून झाले. 6 मे 1853ला धूमकेतूचे 4 पानी साप्ताहिक सुरू केले. हां, आता आधी आपण काय पाहिलं, प्रभाकर, नंतर धूमकेतू आता पाहिलं. बघा पुन्हा, 6 मे 1853ला धूमकेतू हे 4 पानी साप्ताहिक सुरू केले. आता 1854ला ज्ञानदर्शन हे त्रैमासिक सुरू केले. आता मला इथे तुम्हाला काय सांगायचं आहे की ज्ञानदर्शन, नंतर ज्ञानोदय, असे माझा एक व्हिडिओ आहे, तो त्याचा उल्लेख मी आता नाही करत, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्ञान नावावरून जे वृत्तपत्र आहे ना, तुम्हाला माहिती पाहिजे कोणी कोणते चालू केले आहे. तर आता ज्ञानदर्शन हे भाऊ महाजन यांनी स्टार्ट केलं आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला इथे ट्रिक सांगते कसं लक्षात ठेवायचं. की
माझा एक भाऊ आहे किंवा आपल्या प्रत्येकाचा, तुम्ही सगळेजण ऐकताय ना, तुमचा सगळ्यांचा एक भाऊ आहे, माझा पण एक भाऊ आहे आणि त्याचं नाव आहे दर्शन. मग ज्ञानदर्शन हे कोणाचं त्रैमासिक होतं किंवा वृत्तपत्र होतं, तर भाऊ महाजन यांचं होतं. ठीक आहे, माझा किंवा आपला एक भाऊ आहे आणि त्या भावाचं नाव आहे दर्शन. त्याच्यावरून काय लक्षात राहील, दर्शनवरून ज्ञानदर्शन आणि भाऊवरून भाऊ महाजन. ठीक आहे, आता बघा, भाऊ महाजन यांच्या रिलेटेड आपल्याला एवढ्यातल्या एवढ्यात किती वृत्तपत्र सापडली. एक प्रभाकर सापडलं, एक धूमकेतू आणि एक ज्ञानदर्शन. आता मी त्याच्यावरच एक ट्रिक केली आहे, ती बघा. तर ती ट्रिक बघा कशी आहे की भाऊ महाजन यांचे काय काय आहे, प्रभाकर, ज्ञानदर्शन आणि धूमकेतू. ठीक आहे, बघा, प्रभा नावाची मुलगी आहे आणि तिचा भाऊ आहे दर्शन. जसं आपण ठरवलं की आपल्या सगळ्यांचा एक भाऊ आहे दर्शन नावाचा. ठीक आहे, तसं प्रभा आणि तिचा भाऊ दर्शन यांनी काय केलं, धूम ठोकली. धूम ठोकली. मग याच्यावरून काय, प्रभावरून प्रभाकर, भाऊवरून भाऊ महाजन, दर्शनवरून ज्ञानदर्शन, धूमवरून धूमकेतू. ठीक आहे, आता आपण एवढं सगळं बघतोच आहे, तर लगेच सोबत कधी कधी काय सुरू झालं आहे ते पण बघून घ्या. ठीक आहे, धूमकेतू सुरू झाला आहे 1853, ज्ञानदर्शन सुरू झालं आहे 1854 आणि प्रभाकर सुरू झाला आहे 1841. तर बघा, कधी सिक्वेन्स आला असतं तोही माहिती पाहिजे. आता प्रभाकर कधी सुरू झालं आहे, 1841ला. नंतर धूमकेतू सुरू झालं आहे 1853ला आणि नंतर ज्ञानदर्शन सुरू झालं आहे 1854ला. ज्ञानदर्शन नंतर सुरू झालं आहे, हे नीट लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि बघा आता प्रभाकर साप्ताहिक होतं आणि धूमकेतू हे पण 4 पानी साप्ताहिकच होतं आणि ज्ञानदर्शन काय होतं, तर त्रैमासिक होतं. या गोष्टी नीट लक्षात ठेवा. मी सगळ्यांचे इयर पण खाली लिहिले आहेत आणि इथे पण लक्षात ठेवा की हे बघा 1815 इथे लिहिलं आहे, म्हणजे काय, भाऊ महाजन यांचा जन्म 1815 साली झाला, हे पण मी इथे लिहिलेलं आहे. चला आपण आता पुढे बघूया. 1854ला ज्ञानदर्शन हे त्रैमासिक सुरू केले. मराठीतून कायदा, नीतिशास्त्र, मानसशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, पदार्थविज्ञान, राजकीय, अर्थशास्त्र, इतिहास या विषयांचे लेख त्यात प्रसिद्ध व्हायचे. ठीक आहे, ज्ञानदर्शनच्या ऑक्टोबर 1854च्या अंकात एका कादंबरीचे पहिले प्रकरण प्रसिद्ध झाले. तिचे नाव परागंदा जाहलेल्या गृहस्थाची कन्या. परागंदा जाहलेल्या गृहस्थाची कन्या असे होते. पुढे 1856ला ज्ञानदर्शन बंद झाल्याने कादंबरी पण बंद झाली. बघा, ज्ञानदर्शन सुरू कधी झालं होतं, 1854ला आणि 56ला ते बंद झालं. ती पूर्ण झाली असती. बघा, पुढे 1856ला ज्ञानदर्शन बंद झाल्याने कादंबरी पण बंद झाली. ती पूर्ण झाली असती तर मराठीतील पहिली कादंबरी ठरू शकली असती. ही फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, जरी ती पहिली कादंबरी नाही ठरली ना, पण तरी तुम्ही लक्षात ठेवा की ती जर पूर्ण झाली असती तर ती मराठीतली पहिली कादंबरी ठरू शकली असती. पुढे आता इंदुप्रकाश. इंदुप्रकाश हे वृत्तपत्र विष्णू शास्त्री पंडित यांचे आहे. तर बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले, त्यामुळे विधान ब चुकीचे आहे. बरोबर, इथे विधान ब चुकीचं आहे. काय विधान होतं, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी इंदुप्रकाश हे वृत्तपत्र सुरू केले, तर नाही, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण होतं आणि इंदुप्रकाश कोणाचं आहे, तर विष्णू शास्त्री पंडित यांचं आहे. पुढे बघा, विष्णू बुवा ब्रह्मचारी. आता ज्यांच्याविषयी आपण व्यक्ती बघत आहोत, जी व्यक्ती तोच आता त्यांच्याच विषयी माहिती बघतोय आपण. काय टॉपिक बघत आहोत, विष्णू बुवा ब्रह्मचारी बघत आहोत. बरोबर, त्याच्यामध्ये आपण किती बघितले बघा, भाऊ महाजन बघितलं, नंतर इंदुप्रकाश विषयी बघितलं, बापू छत्रे पण आले त्याच्यात उल्लेख, नंतर विष्णू बुवा ब्रह्मचारी. आता आपण ज्या टॉपिक विषयी शिकत आहोत ते व्यक्तिमत्व आपण बघत आहोत. बघा, 1825 ते 18 फेब्रुवारी 1871. पूर्ण नाव काय, विष्णू भिकाजी गोखले. मूळ गाव रायगड जिल्ह्यातील शेरवली, तालुका मानगाव. पुढे बघा,
सुखाचा मार्ग वैदिक धर्माची पुनर्स्थापना झाली पाहिजे. सुखाचा मार्ग म्हणजे वैदिक धर्माची पुनर्स्थापना झाली पाहिजे, जेणेकरून अत्यंत उज्ज्वल व श्रेष्ठ धर्माची लोकांना ओळख होईल. एक 2 मिनिट फक्त. बघा, धर्माच्या नावाखाली माजलेल्या आचारांचे अवास्तव स्तोम जर थोपवायचे असेल तर पाखंड मताचे खंडन करून वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्याचा प्रत्यक्ष परमेश्वरानेच आपणास आदेश दिला, अशी त्यांची भावना होती. सप्तशृंगीचा डोंगर सोडल्यानंतर विष्णुबुवा नाशिक मार्गे पंढरपूरला आले. तेथे त्यांनी लोकांना वैदिक धर्माचे महत्त्व सांगण्यास सुरुवात केली. ठीक आहे, बघा, सप्तशृंगीचा डोंगर सोडला त्यांनी, त्याच्यानंतर नाशिक मार्गे ते पंढरपूरला आले. तेथे त्यांनी लोकांना वैदिक धर्माचे महत्त्व सांगण्यास सुरुवात केली. भावार्थ रामायणाची 2 पारायणे केली. 1856 मध्ये त्यांनी भावार्थ सिंधू नावाचा ग्रंथ ओवीबद्ध केला. ठीक आहे, भावार्थ सिंधू नावाचा ग्रंथ त्यांनी ओवीबद्ध केलेला आहे. मी मध्ये पॉज केलं होतं, आता कुठून स्टार्ट झाले ते मलाही नाही कळते, तेवढं फक्त ॲडजस्ट करा. कुठपर्यंत आलो होतं मलाही नाही आठवते, आणि मी पुढे स्टार्ट केलं बोलायला, आणि त्याच्यानंतर मला आठवलं की पॉज आहे आपला व्हिडिओ. बघा, आता कुठून होतं मला माहिती नाही, पण एकदा मी रिपीट करते. ठीक आहे, बघा, जास्तीत जास्त काय होईल, आपला व्हिडिओ थोडासा रिपीट होईल. बघा, विष्णुबुवा ब्रह्मचारी 1825 ते 18 फेब्रुवारी 1871. मूळ नाव विष्णू भिकाजी गोखले. मूळगाव रायगड जिल्ह्यात शिरवली, तालुका माणगाव. सुखाचा मार्ग म्हणजे वैदिक धर्माची पुनर्स्थापना झाली पाहिजे, जेणेकरून अत्यंत उज्ज्वल व श्रेष्ठ धर्माची लोकांना ओळख होईल. ठीक आहे, आता पुढे बघा. आता किती गेले हे मला व्हिडिओ पुन्हा अपलोड करेल ना तेव्हाच मला लक्षात येईल. तोपर्यंत आता जे आहे ते आहे. समजा मला वाटलं खूप काही गेलं आहे तर मी रिपीट करते पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तेवढे ॲडजस्ट करा. धर्माच्या नावाखाली माजलेल्या आचारांचे अवास्तव स्तोम जर थोपवायचे असेल तर पाखंड मताचे खंडन करून वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्याचा प्रत्यक्ष परमेश्वरानेच आपणास आदेश दिला, अशी त्यांची भावना होती. सप्तशृंगीचा डोंगर सोडल्यानंतर विष्णुबुवा नाशिक मार्गे पंढरपूरला आले. तेथे त्यांनी लोकांना वैदिक धर्माचे महत्त्व सांगण्यास सुरुवात केली. ठीक आहे, बघा, त्यांनी सप्तशृंगीचा डोंगर सोडला, ते नाशिक मार्गे कुठे पंढरपूरला आले. तेथे त्यांनी लोकांना वैदिक धर्माचे महत्त्व सांगण्यास सुरुवात केली. ठीक आहे, भावार्थ रामायणाची 2 पारायणे केली. 1856 मध्ये त्यांनी भावार्थ सिंधू नावाचा ग्रंथ ओवीबद्ध केला. ही फॅक्ट लक्षातच राहिली पाहिजे. ठीक आहे, कोणी ओवीबद्ध केला तर विष्णू बुवा ब्रह्मचारी यांनी. बघा, या ठिकाणी त्यांचा महादेव शास्त्री कोल्हटकर यांच्याशी परिचय झाला. त्यांच्या विनंतीवरून विष्णुबुवा यांनी मिरज, सांगली, वाई, सातारा, पुणे व अहमदनगर येथे व्याख्याने दिली व शेवटी ते मुंबई येथे वास्तव्यास आले. मुंबईमध्ये त्यांना, बघा, त्यांचा संबंध किंवा परिचय कोणाशी आला, महादेव शास्त्री कोल्हटकर यांच्याशी आला. त्यांच्या विनंतीवरून त्यांनी काय केलं, सांगली, मिरज, वाई, सातारा, पुणे, अहमदनगर येथे व्याख्याने दिली व शेवटी कुठे गेले ते वास्तव्यास, मुंबईला गेले. हे नीट लक्षात ठेवा. मुंबईमध्ये त्यांना ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धार्मिक कार्याची ओळख झाली. इंग्रजांनी केवळ राजसत्ताच बळकावलेली नाही तर हिंदू समाजावर त्यांचे सांस्कृतिक व धार्मिक आक्रमणही चालू आहे. इंग्रजांनी केवळ राजसत्ताच बळकावलेली नाही तर हिंदू समाजावर त्यांचे सांस्कृतिक व धार्मिक आक्रमणही चालू आहे. त्याला वेळीच आळा घातला पाहिजे, अशी विष्णुबुवा यांची धारणा झाली. पुढे बघा, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी विविध हिंदू धर्मग्रंथांच्या हस्तलिखितांमधून त्यांच्या धर्मप्रसाराच्या कार्याला उपयोगी पडतील अशी हिंदू धर्मातील दोषस्थळे निवडून काढलेली होती. जॉन स्टीव्हन्सने ऋग्वेदातील सूक्तांचे भाषांतर केले. रॉबर्ट निजिटने भगवद्गीतेचे सारांश संपादन केले.
जॉन विल्सन याने हिंदू धर्म प्रसिद्धीकरण लिहिले। आता हे जे एवढे दिसते आहेत हे जोड्या लावा किंवा वन लाइनर म्हणून पण विचारले जाऊ शकतात, म्हणून कोणी काय केलं हे पण नीट लक्षात ठेवा। पुन्हा सांगते, जॉन स्टीव्हन्सने ऋग्वेदातील सूक्तांचे भाषांतर केले। रॉबर्ट निजिटने भगवद्गीतेचे सारांश संपादन केले। जॉन विल्सन याने हिंदू धर्म प्रसिद्धीकरण लिहिले। यांच्या पार्श्वभूमीवर विष्णुबुवांनी भावार्थ सिंधू व वेदोक्त धर्म प्रकाश ग्रंथ लिहिले। बघा, मग हे जे वरती सगळं जे झालं त्याला उत्तर म्हणून किंवा याच्या पार्श्वभूमीवर विष्णुबुवांनी काय केलं, भावार्थ सिंधू व वेदोक्त धर्मप्रकाश हे ग्रंथ लिहिले। आधी काय आलं त्यांचं, भावार्थ सिंधू आपण बघितलं कधी होतं ते 1856। 1856। आता एक मिनिट, हे बघा इथे भावार्थ सिंधू, इथे 1856 ग्रंथ ओवीबद्ध केला इथे दिलाय आणि इथे पण भावार्थ सिंधू आलंय। पण ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा, भावार्थ सिंधू व वेदोक्त धर्मप्रकाश 1859 हे ग्रंथ लिहिले। एवढं ही ओळ लक्षात ठेवा सध्या तरी। पुढे बघा, 20 सप्टेंबर 1856 दर शनिवारी प्रभू लोकांच्या विद्यालयात व्याख्याने देण्यास सुरुवात केली। ठीक आहे, कुठे, दर शनिवारी। नंतर 15 जानेवारी 1857 दर गुरुवारी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर जाहीर व्याख्याने सुरू केले। त्याच्यानंतर व्याख्यानामधील वादविवाद बॉम्बे गार्डियन म्हणून प्रसिद्ध। ठीक आहे, आता आमच्याकडे ना पाऊस सुरू झालाय थोडा थोडा, जर आवाज येत असेल तर इग्नोर करा। व्याख्यानांमधील वादविवाद बॉम्बे गार्डियन मधून प्रसिद्ध। 1872 रेव्हरंड जॉर्ज बोएन यांनी संपादिलेल्या समुद्रकिनारीचा वादविवाद यात विष्णुबुवा आणि ख्रिस्तोपदेशक यांच्यात मुंबईमध्ये झालेल्या धर्मविषयक वादविवादांची हकीकत आलेली आहे। बघा, पुन्हा सांगते, 1872 रेव्हरंड जॉर्ज बोएन यांनी संपादिलेल्या समुद्रकिनारीचा वादविवाद यात विष्णुबुवा आणि ख्रिस्ती उपदेशक यांच्यात मुंबईमध्ये झालेल्या धर्मविषयक वादविवादांची हकीकत आलेली आहे। विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या अपप्रचारास उत्तर देण्यासाठी वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र सुरू केले। ही फॅक्ट अतिशय महत्त्वाची आहे, हे माहितीच पाहिजे। ठीक आहे, पुढे बघा, पुन्हा सांगते, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या अपप्रचारास उत्तर देण्यासाठी वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र सुरू केले। विष्णुबुवा यांनी समाजातील जाती व्यवस्थेलाही विरोध केलेला दिसतो। समाजात निर्माण झालेली विषमता त्यांना मान्य नव्हती। प्रचलित जातीभेद हे वेदकालीन वर्णव्यवस्थेला सोडून आहेत असे त्यांचे मत होते। गुणकर्मांनुसारची वर्णव्यवस्था हा त्यांच्या मते आदर्श समाजव्यवस्थेचा पाया आहे। जात किंवा वर्ण जन्मावरून न ठरविता कर्मावरून ठरविल्या जाव्यात या विचाराचे ते होते। समाजातील अस्पृश्यता त्यांना मान्य नव्हती, त्यासंबंधी त्यांचे विचारही अतिशय परखड होते। पुनर्विवाह, प्रौढविवाह, घटस्फोट, शुद्धीकरण, मंदिर प्रवेश इत्यादी सामाजिक प्रश्नांसंबंधी त्यांचे विचार पुरोगामी स्वरूपाचे होते। स्त्रीदास्य जर नष्ट करावयाचे असेल तर स्त्री शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे त्यांचे ठाम मत होते। विवाहासंबंधी स्त्रीला स्वातंत्र्य असले पाहिजे, विधवेला पुनर्विवाहाचा अधिकार असला पाहिजे, सतीप्रथा बंद झाली पाहिजे, या मताचे ते पुरस्कर्ते होते। पुढे बघा, वेदोक्त धर्मप्रकाश व सुखदायक राज्य प्रकरणी निबंध। वेदोक्त धर्मप्रकाश व सुखदायक राज्य प्रकरणी निबंध 1867 ह्या त्यांच्या ग्रंथांमध्ये त्यांचे प्रागतिक विचार विशेषत्वाने व्यक्त झालेले दिसतात। ठीक आहे, हे दोन्ही पण लक्षात ठेवा, वेदोक्त धर्मप्रकाश व सुखदायक राज्य प्रकरणी निबंध। पुढे, राज्यकारभार चालवणारे कामगार कधीही वंश परंपरा नेमता कामा नयेत असा स्पष्ट इशारा त्यांनी कशात दिला, वेदोक्त धर्मप्रकाश या ग्रंथात दिला। प्रजेतल्या कोणत्याही माणसाला स्वकर्तृत्वाने राजा होता येईल अशी परिस्थिती असली पाहिजे असेही त्यांचे मत होते।
राज्याच्या सैन्यात तसेच लेखन कामादी अनेक कामे करणाऱ्या सर्व वर्णाच्या व जाती जमातींच्या लोकांचा समावेश असावा. सर्वांनाच लेखन वाचनाचे ज्ञान मिळावे. राजा नेमण्याचा अधिकार प्रजेचा असावा इत्यादी त्यांची मते वेदोक्त धर्मप्रकाशात व्यक्त झालेली होती. पुढे बघा. ग्रंथसंपदा. सुखदायक राज्यप्रकरणी निबंध 1867. सुखदायक राज्यप्रकरणी निबंध 1867. चतुश्लोकी श्री भागवताचा मराठी भाषेत अर्थ 1867. सहज स्थितीचा निबंध 1868 आणि सेतू बंधनी टीका 1890. पुढचा प्रश्न बघा. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना साम्यवादाचा पहिला प्रतिपादक असे कोणी म्हटले? तर ग. माडखोलकर यांनी म्हटले आहे. बघा आता थोडंच राहिलं आहे आपला चॅप्टर. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना साम्यवादाचा पहिला प्रतिपादक ग. माडखोलकर यांनी म्हटले. पुढचा प्रश्न. वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विष्णू भिकाजी गोखले म्हणजेच विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिला. PSI मुख्य परीक्षा 2020 हा प्रश्न आलेला. पुढे बघा. राजर्षी शाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण ऑक्टोबर 1899. पंचगंगेच्या काठी स्नान करताना नारायण भटजी या पुरोहिताने पुराणोक्तम म्हटले. या प्रकरणास सुरुवात झाली. कोणत्या नदीच्या काठी? पंचगंगेच्या काठी. ठीक आहे. नंतर त्या जागी नेमलेल्या आप्पासाहेब राजोपाध्ये यांनीही वेदोक्त मंत्रास नकार दिला. तेव्हा त्यांना सालाना 30,000 रुपये इनाम व जागिरी रद्द केली व तात्याराव जोशी यांची नेमणूक केली. यात टिळक, चिपळूणकर, नचिकेळकर, महादेव बोडस यांनी शाहूंना विरोध केला. ऑक्टोबर 1901 राजवाड्यातील सर्व धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करावे असा हुकूम काढला. 1901 पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्माच्या लोकांना खुला केला. पौराहित्य वर्गाची मक्तेदारी मोडण्यासाठी महाराजांची 6 जुलै 1920 क्षत्रिय वैदिक पाठशाळा सुरू केली. महाराजांनी क्षत्रिय वैदिक पाठशाळा सुरू केली 1920. 30 सप्टेंबर 1917 पासून सक्तीच्या व मोफत अशी पहिली शाळा करवीर तालुक्यात चिखलीपेठा येथे प्राथमिक शिक्षणाची योजना लागू. ठीक आहे. 15 मार्च 1918 प्राथमिक शिक्षणाची योजना लागू केली. विविध जातींच्या विद्यार्थ्यांसाठी 22 वसतिगृहे स्थापन केली. सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले पहिले वसतिगृह कोणते? व्हिक्टोरिया मराठा बोर्डी 18 एप्रिल 1901 आणि 1920 नाशिकच्या उदोजी स्टुडंट हॉस्टेलची पायाभरणी केली. आता राजर्षी शाहू महाराज आपण इन डिटेल ऑलरेडी पाहिले आहेत, त्यामुळे इथे मी कोणतीही गोष्ट रिपीट करत नाही. फक्त मला एवढं सांगायचं आहे की वेदोक्त प्रकरण कधी झालेलं आहे? 1899 साली झालेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. का लक्षात ठेवा? कारण हे जर साल लक्षात ठेवलं आणि ऑप्शनमध्ये समजा ह्या गोष्टी आल्या की त्यांनी पंचगंगेचा घाट ह्या साली सर्व जाती धर्मांना खुला केला किंवा क्षत्रिय वैदिक पाठशाळा त्यांनी 1920 साली चालू केली. या घटना कधीच्या आहे? 1899 नंतरच्या आहे. म्हणजे हे एक साल जर आपण लक्षात ठेवलं, ठीक आहे, 1899, तर आपण हे कोरिलेट करू शकतो की पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्मांना खुला केला आणि क्षत्रिय वैदिक शाळा पाठशाळा सुरू केला. ह्या घटना 1899 नंतरच्या आहेत. जरी आपल्याला त्यांचे वर्ष लक्षात राहिले नाहीत तरी याच्यासाठी मी तुम्हाला 1899 हे वर्ष लक्षात ठेवायला सांगते. याच्याने हे कशासाठी? तर आपल्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर लावायला येतं, तर तिथे कोरिलेट होण्यासाठी मी तुम्हाला फक्त हे जस्ट 1899 हे वर्ष तुम्ही लक्षात ठेवा असं सांगितलं. आणि आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या अपप्रचारास उत्तर देण्यासाठी डॅश डॅश हे वृत्तपत्र सुरू केले. तर कोणते? वर्तमान, दीपिका हे वृत्तपत्र. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.